सांगली जिल्ह्याचे वाटोळे जयंत पाटील यांनी केले यांची फक्त कासच मोठी आहे, बाकी काही नाही, अशी जहरी टीका करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सांगली जिल्हा शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी खरपूस समाचार घेतला। स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी गोपीचंद पडळकर हे वाचाळवीराप्रमाणे बेताल वक्तव्य करत आहेत। धनगर समाजाची घोर फसवणूक करत आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी न लावता आमदारकी आपल्या पदरात पाडून घेतली। पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केवळ स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर नेहमीच टीका करण्यात येत आहे। विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा हे टीका करण्यात धन्यता मानत आहेत। पडळकर आणि त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलावे, धनगर आरक्षणाचं काय झालं यावर बोलावे असे आवाहन करत यापुढे आमचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका कराल तर ठेचून काढू असा इशारा युवक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी दिला। दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांनी लढा देऊन इंग्रजांना देशातून हद्दपार केले, मात्र या भाजपच्या इंग्रजांच्या अवलादी आजही आपल्या देशात असल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी बोलताना केली। आपण बघितलं असेल, या सांगली जिल्ह्यामध्ये एक अपघाताने झालेले आमदार, अपघाताने आणि देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की या देशामध्ये मतांची चोरी झाली, त्या मतांच्या चोरीने झालेले एक आमदार गोपीचंद पडळकर नेहमी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील, यांच्यावरती टीका करत राहून आपल्याला एक पब्लिसिटी मिळवणं आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांच्यावरती टीका करून तिथं असणाऱ्या त्यांच्या नेत्यांच्याकडे हुजरीगिरी करणं याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काम ते करत नाहीत। माझं त्यांना सांगणं आहे, आपण ज्या वेळेला साहेबांच्यावरती बोलत असता त्यावेळेला साहेबांच्या विकासाचं धोरण काय आहे त्याचा तुम्ही जरा थोडासा अभ्यास करा, पण तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगणं म्हणजे हा एक फार मोठा विनोदाचा भाग होईल। या महाराष्ट्राला एक वेगळी गलिमा, एक वेगळी संस्कृती लाभलेली आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राचा सुवर्ण कलश या महाराष्ट्रात आणला, या महाराष्ट्राला एक चांगला आदर्श लाभला होता आणि त्याच महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये त्या पडळकरांनी जो चुकीच्या पद्धतीनं गुंडागर्दी केली ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं। खरं तर यामुळं सांगली जिल्ह्याचं तर नाक कापलं गेलंच, पण दोन विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळाले। ज्या धनगर समाजातून ते येतात त्याच समाजातून स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्शवत नेतृत्व कसं असतं अशा प्रकारचा आदर्श घालून दिला आणि त्याचाच विरोधाभास म्हणजे पडळकरांनी जो विधानभवनामध्ये दंगा केला तो प्रकार। वारंवार साहेबांच्यावरती बोलणं, वारंवार साहेबांच्यावरती टीका करणं याच्यापेक्षा पडळकर, तुम्हाला धनगर समाजाने मतं दिलेली आहेत तर त्यांच्या आरक्षणाचं काय झालं त्याच्यावरती बोला। जे अखेरचे लढे उभे करून महाराष्ट्रातल्या सगळ्या चळवळी तुम्ही संपवल्यात, महाराष्ट्रातल्या चळवळी धनगर समाजाच्या थांबवण्याचं काम केलं, ते महापाप केलं, ते तुम्ही आता कुठंतरी थांबवा। याच्याऐवजी आरक्षणाच्या बाबतीत बोला, धनगर समाजाच्या मुद्द्यावरती बोला। ज्या जतकरांनी तुम्हाला निवडून दिलं त्या जतकरांच्या बाबतीत तुम्ही एकही प्रश्न गेल्या अधिवेशनामध्ये सभागृहात मांडला नाहीत आणि त्याचबरोबर अनेक लोकांना अलीकडच्या काळात काय झालंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यावर अर्थात आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्यावरती बोललं की आपल्याला वाहवा मिळते, पब्लिसिटी मिळते, म्हणून साहेबांच्यावरती बोलण्याचा एक नवीन प्रकार आणि चंग अलीकडच्या नेत्यांनी बांधलाय। जर आपण काही दिवसापूर्वीच्या बातम्या बघितल्या तर काही जणांच्यावरती केसेस आहेत, खोट्या केसेस आहेत, अशा प्रकारच्या वल्गना झाल्या। मग मला एक प्रश्न पडतो, भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर यांच्या सगळ्या केसेस नील होतात कशा, हे सगळे निर्दोष कसे काय होतात? त्याच्यामुळं सत्तेच्या लालचीपोटी सगळी लोक सत्तेकडे जात आहेत, पण सत्तेच्या बाजूने जात असताना इथली लोक, इथली जनता सगळं बघते आहे। इंग्रज या देशातनं निघून गेले, पण इंग्रजांनी जाताना भाजपाच्या रूपानं या अवलादी इथं सोडून गेलेले आहेत। हे महाभयंकर इंग्रज लोक इथं या देशामध्ये आहेत। आज भारतातला प्रत्येक नागरिक जिवंत आहे। आज आपल्या सगळ्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छित आहे, आज खऱ्या अर्थानं देशाला गरज आहे। आज जितकं आपल्याला महात्मा गांधीजी माहिती आहे तितकेच आपल्याला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव माहिती आहेत। देशाचा स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा आहे। इथं या वाचाळवीरांना तर ठेचूच, पण अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणाऱ्यांना बाजूला सारून खऱ्या लोकशाहीसाठी, स्वातंत्र्याच्या दुसऱ्या संग्रामासाठी आपण सगळेजण युवक सज्ज राहूयात। आणि माझी विनंती राहील, त्या जे साहेबांच्यावरती बोलतात अशा सर्व मंडळींना आपण सूर्यावरती थुंकण्याचा आणि उंटाच्या पृष्ठभागाचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नका। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्हाला या गोष्टीबद्दल जिथं तिथं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।